सर्वात आधी बकासूरच्या अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले जाते. त्यानंतर गोठ्यातील प्रत्येक सेवक स्वतः अंघोळ करून पुढच्या तयारीला लागतो. यावेळेस मैदानात जाण्यासाठी लागत असणारे गोमित्र, अन्य गोष्टी ह्या एकत्र करून गाडीमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर बकासूरला मोहिल शेठ गरम पाण्याने अगदी प्रेमाने धुतात. त्यानंतर ते स्वतःचे आवरून पुन्हा बकासूरच्या जवळ येतात. बकासूरच्या शिंगांना निकॅप लावणे, कपाळावर गुलाल लावणे आणि त्याच्या निकॅपमध्ये कडुलिंबाचा पालाही लावणे हे ते नेहमीच नित्यक्रमाने करत असतात. बकासूरला देखील आपल्या मालकाचा आणि सेवकांचा हा स्पर्श चांगला ठाऊक आहे. त्यानंतर तयारी होते आता मैदानाकडे रवाना होण्याची. त्यामुळे बकासूरला घेऊन जाणारी त्याची पिकअप गाडी ही रिवर्स करून गोठ्याच्या दिशेला लावली जाते. बकासूर सुद्धा अगदी मोठ्या जोशामध्ये त्या पिकअप गाडीमध्ये शिरतो आणि त्यानंतरनं मोहिल गाडीला स्टार्टर मारण्याच्या अगोदर गाडीच्या डॅशबोर्डवर असणारे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणी उदबत्ती लावतात आणि बकासूरच्या यशासाठी आणि